तर नमस्कार मंडळी, मी आलो तो मनसरला देवींची मिरवणूक पाहायला. तर सुरुवातीला मला हे मंडळ बघायला मिळाले, जिथे डीजे सोबत आपली परंपराही जपल्याचे दिसत होते. मग थोडं समोर आलो तर आदिरा फाउंडेशनची देवी ट्रॉलीमध्ये ठेवायचं काम चालू होतं. मग थोड्याच वेळात पावसाचंही आगमन झालं. पाऊस आणि शार्पी एकदम भारी वाटत होतं. मग थोड्या वेळात पाऊस उघडला आणि डीजे सुरू झाला. तसा पोरांनी कानात कापूस घातला. मग थोड्याच वेळात मिरवणुकीला सुरुवात होणार होती. आदिरा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मलाही सदस्य बनवले होते. जशी मिरवणूक लक्ष्मी रोडच्या दिशेने निघाली तशी बाबांनी चांगलीच ताल धरली. मग पुढे मी लक्ष्मी रोडला आलो. तिथे एका मंडळाची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक पार पडत होती. जसे एक मंडळ पुढे सरकले की मागे दुसरे मंडळ हजर होते. या मंडळाचं पण नियोजन भारी होतं. बँड वाजवणारे पावसात भिजत होते, पण पिपाणीवाले मस्तपैकी छत्री घेऊन चालत होते. मग पाऊस पण वाढला होता चांगलाच. मग परत एका मंडळाची देवीचं आगमन ढोल ताशांच्या गजरात होत होतं. यांनी इतकं खतरनाक वाजवलं की यांच्या पुढे डीजेचा आवाज कमी पडत होता. मग आली आपली आदिरा फाउंडेशनची देवी. तर मंडळी, भेटूयात पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. पेजला नवीन असाल तर फॉलो करा.